मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी एक असा व्हिडिओ घेऊन येते जो की लग्नाच्या काही वर्षानंतर प्रत्येक स्त्रीच्या मनाची होणारी घालमेल. अशी घालमेल जी ती कधी कोणाशी पटकन डिस्कस करत नाही, ना आपल्या आईशी किंवा आपल्या नवऱ्याशी अगदी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि तुमचं मत मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मैत्रिणींसोबत शेअर करा आणि ऑफकोर्स आपल्या युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा. माहेर आहे ना जिव्हाळ्याचा विषय. माहेर आता म्हातारं झालंय. तीच मस्ती, तेच सुख, तेच आपलं असणं आता राहिलंच नाही. नवं राज्य आलंय म्हणून मन कम्फर्टेबलच नाहीये. त्यांची मी असं म्हणणारी माणसं आता माझी उरलीच नाहीये. अंगणात दरवळणाऱ्या त्या मोगऱ्याची जागा आता रानफुलांनी घेतली आणि आमची जागा त्या उमऱ्या अलीकडच्या पायरीपुरतीच उरली. आई बाबांच्या वयापुढे आमचं मन काही राहत नाही. मग शेवटी गेले ते दिवस आणि राहिला त्या आठवणी असं म्हणूनही मन तिथेच पुन्हा घुटमळत राहील. मी स्वप्न पाहताना मला पाहणाऱ्या त्या चार भिंती, त्यांनी मला आता माझ्या स्वप्नांसोबत अडगळीतच नेऊन ठेवलंय. त्यांनी मला माझ्या स्वप्नांसोबत आता अडगळीतच नेऊन ठेवलंय. आणि आता ती अडगळी रिकामी करावी असं मन कुठेतरी सांगू लागलंय. आता ती अडगळी रिकामी करावी असं मन कुठेतरी सांगू लागलंय. आहे ना प्रत्येक स्त्रीच्या मनातली ही व्यथा. सो कसा वाटतोय तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ? मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आवडला तर लाईक करा, मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.